विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात, काय खोटं नाही. आधीच वाढत्या महागाईमुळे जनतेचं कंबरडं मोडलेलं असताना स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेऊन त्या महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं काम हे सत्ताधारी का करतायत कळायला मार्गच नाही. मान्य आहे की सामान्याच्या लुटीसाठी बनवलेल्या तुमच्या त्या अदानी बापाच्या 20,000 कोटी रुपयाच्या मीटरला तमिळनाडूत विजय थलपतीनं ते लावू दिले नाही मीटर, म्हणून ते भंगार मीटर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या बोकांडी बसवणार आहात का? तुमच्या पापाचा घडा भरणारच आहे, पण तो लवकरच भरेल असे निर्णय तुम्हीच घेताय. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की आपल्या महाराष्ट्राला सुद्धा एक विजय थलपतीची गरज आहे, पण हो, तो सरकारनेच बनवलेला कृत्रिम थलपती असू नये हीच अपेक्षा आहे. बांधवांनो, या सर्व गोष्टी मीडिया आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवते, म्हणून या खऱ्या गोष्टी समोर आणणारं आपलं चॅनल आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट आणि शेअर करायला थांबत राहू नका, त्याला काय पैसे गिसे लागत नाही. रस्ते, वीज आणि पाणी या तिन्ही गोष्टी आवश्यक सेवा असल्यानं आमच्याच कंपनीचा स्मार्ट मीटर लावा अशी सक्ती हे सरकार करू शकत नाही. सरकारनं लोकांना या तिन्ही सेवा द्याव्यात. उगाच कोण्या कंपनीची दलाली करणं हे सरकारचं काम नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालते.